आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेला आहे। स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी गेल्या 30-35 वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे अनेक पदं भूषवलेले आहेत। ते महापौर होते, पक्षनेता होते, विरोधी पक्षनेता होते, परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं, कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे, सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहेत ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे। या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते, विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झालं पाहिजे। खरं तर महेश अण्णा जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला 8 ते 10 दिवसात पाणी मिळालं असतं, परंतु महेश अण्णामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे। परंतु या शहरामध्ये बघितलं मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे, IT पार्क आलं पाहिजे, लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे, MIDCमध्ये गव्हर्नमेंट पार्क झालं पाहिजे, असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी करू शकला नाही। ते करण्याचं मानस त्यांचं होतं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते, 3 वेळा पडले, यावेळी 100% निवडून येणार होते, परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचं पराभव झालं। परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं IT पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं, सोलापूर शहरात कुठलेही बेरोजगार राहू नये, रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते। त्यांचं काम जे अधुरं राहिलेलं आहे ते कोटे परिवारांनी आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं, म्हणून त्यांच्या या दुःखद घटनेमुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो।